मनसे वाले हैं गुंडे। मैंने अपना मुंब्रा का एड्रेस दिया तो इनकी औकात नहीं है मुंब्रा आने की। औकात होती तो मुंब्रा आते। मुंबई के बहुत सारे इलाके ऐसे हैं जहाँ पर मनसे वाले नहीं जा सकते, उनकी हैसियत उनकी औकात नहीं है। तो पता है कि अगर ये मुंब्रा आ जाएंगे तो कुत्ते की मार खाएंगे, कुत्ते की मार खाएंगे। मनसे के लोगों में अगर दम है ना तो मुंब्रा आके दिखाओ। खुला चॅलेंज आहे। आता हे चॅलेंज कोणी दिलंय? सोनू चतुर्वेदी करून एक यूट्यूब चॅनल आहे। आता जसं आम्ही मराठी लोक बनवतो व्हिडिओ तसे तो पण बनवतो। त्या आधी पण एकदा बोललाय तेव्हा मी त्याला रिप्लाय दिला। माझा तो जवळजवळ व्हिडिओ लाखोत लोकांनी बघितला आणि त्यांनी जे बोलला होता ते 50-60 हजार लोकांनी बघितला। पण माझा तेव्हा भरपूर तो रिॲक्ट झाला व्हिडिओ आणि चालला। पण त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये बरेच महाराष्ट्र सैनिक गेले त्याच्या विरुद्ध बोलायला, पण पकडू शकले नाही त्याला। त्याचा प्रॉपर ॲड्रेस भेटत नव्हता। परत त्याने आता एक व्हिडिओ बनवला। हे वातावरण परत तापलं, त्याने आता परत व्हिडिओ बनवला आहे आणि त्यांनी ॲड्रेस टाकला आहे। तो राहतो कुठे बोलला? आधी पहिला व्हिडिओ बोलला होता मैं कल्याण में रहता हूँ, पण आता तो बोलतोय मी मुंब्रामध्ये राहतो। तुमच्या दम असेल ना तर यायचं माझ्या घरी आणि मला ना मारून दाखवायचं आणि मला पकडून दाखवा, असं हे जे काय तो बोलतोय ना। मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर तर मी बोलणारच आहे, पण त्याआधी माझी ही व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्र सैनिक जर पाहत असेल तर जवळच्या कल्याण, मुंब्रा, ठाणे जे पण महाराष्ट्र सैनिक आहेत, जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा। कारण आपल्याला चॅलेंज मिळालं आहे आणि मला असं वाटतं त्या चॅलेंजला पूर्ण करणं हे महाराष्ट्र सैनिक, एक छोटा महाराष्ट्र सैनिक का होईना त्याचं पण कर्तव्य आहे की हा व्हिडिओ त्या आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा। मुंब्राच्या जवळ जे कोणी राहतं महाराष्ट्र सैनिक, एकदा त्यांना सांगा की ह्याच्या घरी जा आणि याला प्रसाद द्या। बरं, पण आता काही लोक आहे ना अशी टीका पण करतात की मनसेवाले फक्त आणि फक्त हिंदू लोकांना मारतात, फक्त आणि फक्त गरीब लोक आहेत त्यांना मारतात। ह्यांच्यात दम नाही की हे टोपीवाले म्हणजेच हे जे मुसलमान लोक आपले जे आहेत बांधव त्यांना त्यांच्या एरियात जाऊन त्यांना बोलू शकत नाही, एवढा ह्यांच्यात दम नाही असं हे बोलतात। मला त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा। मनसेवाले उठले आणि पकडलं असं तुला मराठी येत नाही ना चला मार, असं नाही आहे। हे हिंदुस्थानी भाऊ पण मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओ सांगितलं, त्यांनी पण तेच सांगितलं की कोणाला पण मारत जाऊ नका रे, कोणाला पण मारत। बघा आम्हाला कोणाला मारायची इच्छा नाही आहे का, आमचं ते काही काम नाही आहे। आमच्या समोर जर का कोणी तसं आमच्या डोळ्यासमोर पडत असेल कोण आणि तो जर का आमच्या भाषेचा अपमान करत असेल, आमच्या मराठी माणसांचा अपमान, आमच्या संस्कृतीचा अपमान करणार असेल, अरे हे मी तुम्हाला सांगतो ना खरंच ही गोष्ट आहे। जे काही लोक आहेत त्यांच्या चरब्या आहेत। मी स्वतः हे यूट्यूब जेव्हा मी करतो मला माहिती आहे हे कमेंट जेव्हा काल मी परवा लाईव्ह करत होतो किती काय घाण, अरे आपल्या महाराजांबद्दल घाण बोलतात, आपल्या महाराष्ट्राबद्दल घाण बोलतात, मराठीबद्दल घाण बोलतात। का रे यांना नाही मारणार आम्ही? हां हे म्हणजे तुम्ही जर का आम्ही जर का यांना मारलं नाही तर हे आमची गिनती कशा करतील माहिती आहे ना? म्हणजे अरे ऐसेही आहे अजून मग टीका करतील। मग आम्ही एवढे दूधखुळे नाही, आम्ही काय शांत बसायला। तुम्ही जर का आमच्या महाराजांवर, तुम्ही जर का आमच्या मराठीवर, तुम्ही जर का आमच्या अस्मितेवर जर का घाला घालणार असाल तर आम्ही तुम्हाला मारणार असाल। आणि मग जर का कोणी आम्हाला गुंड बोलत असेल तर आम्ही होय गुंड आहोत। आमच्या महाराष्ट्राची संस्कृती, आमचा मराठीपण आणि आमच्या सगळ्या मराठी लोकांना जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये म्हणून आम्ही गुंड आहोत। आमच्या आया बहिणींचे छेडा काढतात इकडे येऊन, हे काय ना काय बोलत असतात। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नको त्या गोष्टी बोलतात। मी तुम्हाला दाखवतो, मला पॉसिबल झालं तर मी स्क्रीनशॉट काढलेलं दाखवतो। आमच्या राजसाहेबांना शिव्या देतात। आम्ही काही ते कोण आहे आम्ही, म्हणजे आमचा इतिहास काय आहे हे मला असं वाटतं ह्या सगळ्या देशभरातल्या लोकांनी पाहावं आणि मग त्याच्यानंतर आमच्यावर बोलावं। काही लोक असेही बोलतात की तुमचा महाराष्ट्र मग भारतातून वेगळा करा आणि तुम्ही वेगळं राहा। हे खरं आम्ही बोललं पाहिजे, कारण या देशावर ना सर्वात जास्त राज्य जर का कोणी केलं असेल ना जास्त काळ तर हा मराठा साम्राज्य आहे। आणि या भारतावर सगळ्यात जास्त मला असं वाटतं प्रत्येक अर्धे तरी राज्य असतील भारतातले ज्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं, आमच्या मराठी साम्राज्याने, मराठा साम्राज्यानं राज्य केलं। आणि जर का तुम्ही ह्या मराठी लोकांना, महाराष्ट्राला जर का तुम्ही ना दुजेपणाने जर का बोलणार असाल तर आम्ही तुम्हाला बोलणारच। माझी एक विनंती आहे की आता हा जो व्हिडिओ मी पहिल्यांदा टाकला आहे ना तो जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिकांनी जास्तीत जास्त होईल तेवढं आपल्या कल्याण, मुंब्रा, ठाणा जवळपास जर कोण राहत असेल महाराष्ट्र सैनिक तुमच्या संपर्कात असेल त्यांना पाठवा। ह्याचा तो ॲड्रेस त्यांनी पाठवला आहे, त्यांनी टाकला आहे। मी तरी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या व्हिडिओची पण लिंक देतो, तो बघा, त्याला फेमस करा। आता त्याला फेमसच व्हायचं ना म्हणून तो व्हिडिओ बनवतोय ना। आता काय पहिला त्यांनी एक व्हिडिओ बनवला, त्याचा ॲड्रेस टाकला, त्यात काहीतरी 200-250 व्ह्यूज आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवला की मी ॲड्रेस टाकून पण तुमच्यात दम नाही, तुम्ही आल्यात नाही, म्हणून त्यांनी व्हिडिओ बनवला। त्याला काहीतरी 1200-1300 समथिंग व्ह्यूज आहेत। पण मला असं वाटतं ना ह्याला फेमसच व्हायचं ना तर ह्याला एकदा फेमस करा।
माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, जे बोलतायत ना की तुमच्यात दम असेल तर मुंब्रामध्ये जाऊन कधी त्यांच्याकडून मराठी बोलून दाखवा. मी जसं पहिल्यांदा सांगितलं, आम्ही कोणाला पण उचलून पकडत नाही आणि बोलत नाही की मराठी बोल. हे ना ज्या चुकीच्या गोष्टी आमच्या विरोधात तुम्ही बोलतायत ना, मग तुम्ही मार खाणार, एवढं लक्षात ठेवा. जो आमच्या समोर येतो, जो आमच्या संस्कृतीवर घाला घालतो, जो आमच्या मराठीला उलट बोलतो, त्यालाच आम्ही मारतो. आणि त्याच्यामुळे हे बिहारची आता निवडणूक चालू आहे आणि म्हणून इथे जी बिहारमधले जे पॉलिटिशियन आहेत, जे कोणी आहेत, जे भडवे लोक, ते तिकडे बसून टीका करतात नाही ते आमच्यावर, आमच्या महाराष्ट्रावर, आमच्या मराठीवर. काय काय लोक आता छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला लागलेत. मला असं वाटतं ना, तुमची लायकी नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्शनला रिॲक्शन मिळणार. आणि दुसरी गोष्ट, मुंब्रामध्ये जाऊन दाखव. आम्ही मुंब्रामध्ये जायची आम्हाला गरज नाही. दुसरी गोष्ट, जितेंद्र आव्हाड स्वतः ठाकरे ब्रँडसोबत आहेत आणि मुंब्रा त्यांच्या अंडर आहे. आणि त्याच्यामुळे मुंब्रातील मुसलमान बंधूंचं काय मत आहे मराठीसाठी हे तुम्ही स्वतःहून बघावं. मला असं वाटतं मुंब्रातील मुसलमान स्वतः बोलतात, या महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, मराठी भाषा आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांना मारायची गरज नाही किंवा सांगायची गरज नाही. ते स्वतः प्रेमाने बोलतात. तुम्ही जर का तसं वागलं तर मला असं वाटतं आम्ही तुम्हाला पण आजमू. पण तुम्ही जर का महाराष्ट्रात राहून रुबाब करणार असाल तर आम्ही तुमच्यावर चढून येऊ. एवढंच तुम्हाला सांगायचं. कारण आज हिंदू भरपूर आहेत असे, जे हिंदू मी सांगतोय, हे स्वतः बोलत आहेत, ते स्वतः ह्या संविधानाचा अपमान करतात. कारण भाषावर प्रांतरचना जेव्हा संविधानात झाली, म्हणजेच महाराष्ट्रात मराठी भाषा चालली पाहिजे, हे संविधानात दिलेलं आहे. हे जर का तुम्हाला मान्य नसेल ना, हे जर का या मुसलमानांना मान्य असेल आणि ते बोलत असेल की आम्ही मराठी बोलू आणि महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे, तर मला असं वाटतं हे महाराष्ट्राचे मुसलमान आहेत. आणि तुम्ही हे परप्रांतीयातून आलेले लोक आम्हाला सांगू नका कोणाकडे जाऊन आम्हाला मराठी बोलवून घ्यायची. आणि हे बॉलिवूडचे लोक का मराठी बोलत नाही, कलाकार, तुम्ही जरा काढून बघा बॉलिवूडचे किती लोक मराठी बोलतात. आणि ते मराठी बोलतात जिथे जिथे जी जागा असते तिकडे ती मराठी बोलतात. आणि आम्ही कोणालाही उठसूट असं धरून पकडून मारत बोलत नाही की मराठी बोला. हे जो आरोप लावला आहे, मला असं वाटतं हा चुकीचा आरोप आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची, मुसलमानांचं मराठीबद्दल काय मत आहे हे मी तुम्हाला दाखवतो आता. अगर मनसे वाले में हिम्मत है तो जरा गोल टोपी वाले और दाढ़ी वालों को मराठी बोलना सिखा कर दिखाए. मराठी भाषा येते ना येत ही तर म्हणजे लांबची गोष्ट आहे की बाहेरून आला त्याला मराठी भाषा येत नाही, पण तो मराठी भाषेचा सन्मान तर करू शकतो ना. मी तिथे राहिलो, शिकलो, तर मला यायला पाहिजे तिथली भाषा, जर मी तिथे राहायला गेलो असेल तर. बघा, हे आमच्या भारतातले मुसलमान, ज्यांना देशावर प्रेम आहे, ज्यांना महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, हे आमचे मुसलमान आहेत. आणि जे काही परप्रांतीय जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, मी त्यांचे स्क्रीनशॉट तर टाकलेलेच आहेत, आणि हे आमच्या मराठीचं अपमान करतात, हे आपण स्वतः आता बघतोय टीव्ही न्यूज चॅनलवर. हे जे बिहारी लोक आपल्या मराठी लोकांना बोलतायत, हे तर आपल्याला दिसतंयच आहे. त्याच्यामुळे मला सांगा, जर का आमच्या मराठी सोबत राहणार असेल, आमच्या संस्कृतीचा जर का अभिमान बाळगणार असतील, तर त्यांना आम्ही जवळ केलं तर आम्ही चुकीचं काय? अरे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे. तुम्ही ह्या मुसलमानांना नावं ठेवता, पण ते मुसलमान स्वतःला महाराष्ट्रातले मराठी या भारतातले स्वतः नागरिक समजतात, पण तुमच्यात ती लायकी नाही. हे काही हिंदू आहेत जे बोटावर मोजण्या इतके, ते स्वतःची लायकी नसताना ह्यांना अडाणी साले हिंदू आहेत हे सगळे जे आहेत, त्यांनी स्वतःला स्वतः हिंदू बोलणं मला असं वाटतं चुकीचं आहे. हिंदू म्हणजे कोण? हा स्वतःच्या धर्माचा आदर करून दुसऱ्यांच्या धर्माचा अनादर न करता त्यांच्या धर्माचाही आदर करणारा तो खरा हिंदू आहे. आपल्या भगवद्गीतामध्ये पण ते हेच लिहिलेलं आहे की आपल्या धर्माचा आपण आदर करतोच, पण दुसऱ्याचा धर्माचा अपमान पण केला नाही पाहिजे. आणि तुम्ही जर का स्वतः बोलत असाल की हे मनसेला फक्त भाषा आणि भाषाच पाहिजे, मग माझं असं एक मत आहे, मग तुम्ही भाजपवाले तुम्ही का धर्माचं राजकारण करता? तुम्ही का हिंदू आणि मुसलमानाला वेगवेगळ्या चष्मातून पाहता? हे प्रत्येक देशाची ही जी संस्कृती तुम्हाला वाटते ना, ह्या देशाला मुसलमान हे खराब आहेत किंवा ह्या देशाला मुसलमान वाईट आहेत, तुम्हाला असं वाटतं ना? मग आम्हाला पण वाटतं हे परप्रांतीय जे आहेत ना, हे महाराष्ट्राला घातक आहेत. कोण हे परप्रांतीय? जे या महाराष्ट्रात राहून मराठी बोलत नाहीत. का मराठी बोलत नाही? कारण जर का तुम्ही मराठी बोललात नाही, आमची भाषा जी आहे, आमची संस्कृती आहे, त्याच्यावर घाला येईल. आणि ह्याचा एकदा ऱ्हास झाला ना, तर आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला किंमत मिळणार नाही. आज तुम्ही बघा, महाराष्ट्र जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याची लोकसंख्या मराठींची किती होती आणि आत्ता मराठी माणसाची लोकसंख्या किती आहे. हे असंच चालू आहे तर मराठी माणूस एक दिवस या महाराष्ट्रातून नाहीसा होऊन जाईल आणि हा महाराष्ट्र हा परप्रांतीयाच्या हातात जाईल. आणि त्यात मराठी भाषा आणि मराठीचा इतिहास, जो बाकीच्या राज्याला जेवढा इतिहास नाही तेवढा मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला इतिहास आहे, तो आपला संपुष्टात येईल, त्याचा ऱ्हास होईल. म्हणून आज बघतोय आपण, मनसे असेल, शिवसेना असेल, सगळेजण आपल्या पक्षाचा जो झेंडा आहे तो बाजूला ठेवून मराठीसाठी बोलत आहेत. आणि जर का हे पण तुम्हाला मान्य नसेल, हे पण तुम्हाला राजकारण वाटत असेल, तर मला असं वाटतं तुम्ही माणूस म्हणून जगू नका, मराठी म्हणून जगू नका.
अरे हे दोन पक्ष हे आपले झेंडे बाजूला ठेवून मराठी म्हणून एकत्र येत आहे, तर आपण आपला राजकारण बाजूला ठेवून का नाही मराठी म्हणून एकत्र यायला पाहिजे? आपण स्वतः समजलं पाहिजे. हे जर का महाराष्ट्रातले नेते असतील, हे पक्ष बाजूला ठेवून एकत्र मराठी म्हणून एकत्र असतील, तर आपल्याला सामान्य मराठी म्हणून एकत्र आलंच पाहिजे. नाही तर आपला महाराष्ट्र आपल्या मराठी माणसाच्या हातातून जाईल, ह्या परप्रांताच्या घसात जाईल. एवढं लक्षात ठेवा. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आता एकत्र यावं मराठी माणसांनी, एवढीच इच्छा आहे. आणि जे काय आहेत ना, जे मराठी भैये जे परप्रांताच्या रिक्षा बसून चाललेत, मला असं वाटतं त्यांनी आता परत यावं आणि त्यांनी समजावं हे राजकारण नाही आहे, हे जे आहे ते मराठीचं अस्तित्व टिकण्यासाठीच्या म्हणून गोष्टी आहेत. परप्रांतांना माझी हीच विनंती आहे, तुम्ही जर का नीट आम्हाला समजलं तर तुम्हाला समजेल की आमची ही लढाई ही कुठल्या भाषेविरुद्ध नाही आहे. हिंदी मी स्वतः बोलतो. काही लोक मला कमेंट पण करतात, अरे आप तो मराठी करते हो, फिर आपने गाना हिंदी लगाया फेसबुक पे, आपने हिंदी भाषा फिल्म कैसे आप देखते हो? विरोध आमचा हिंदीला नहीं है. हमारा जो विरोध है वो हिंदी को नहीं है. हमारा विरोध है जो हमारे संस्कृति के ऊपर आँच आ रही है. आप अगर एटीट्यूड से बोलोगे कुछ भी चीज़ें तो हम भी आपको एटीट्यूड से ही उत्तर देंगे. आप अगर हमसे प्यार से रहोगे तो हम प्यार से ही उत्तर देंगे. पर आप अगर ऐसे आओगे और ये ऐसे वीडियो, जैसे ये चतुर्वेदी जैसा वीडियो बना रहा है, जैसे ये निरुआ बाहर से जो बोल रहा है, जैसे वो क्या वो दुबे, वो ऐसे अगर टीका करोगे महाराष्ट्र के मराठी के ऊपर तो उसका रिएक्शन आपको मिलेगा. ऐसे बहुत से परप्रांतीय है, मैं वीडियो दिखाता हूँ जो बरसों से हमारे साथ रह रहे हैं, 10-15 साल से. उनको देखो तकलीफ है क्या महाराष्ट्र के मराठी लोगों से? मराठी आती है? नहीं, हमें मराठी नहीं आता. तकलीफ होती है? नहीं, वैसे तकलीफ नहीं होती है. यहाँ पे कोई तकलीफ उतना नहीं है. बाहर होएगा तो होएगा, यहाँ मुंबई के अंदर तकलीफ नहीं है. मुंबई के अंदर तकलीफ नहीं है? नहीं. अच्छा, कितने साल से रहते हैं यहाँ पर? यहाँ पर रहता हूँ 10 साल के ऊपर हो गया. मराठी नहीं सीखे? थोड़ा थोड़ा आता है. अच्छा. ये खुद बोल रहे हैं 10-15 साल से हम लोग रह रहे हैं पर हमें कुछ तकलीफ नहीं है. फिर ये जो है, ये षड्यंत्र जो है हमारे खिलाफ, जो मराठी मानुस के खिलाफ जो चला जा रहा है षड्यंत्र है, मुझे लगता है ये आप भी अगर शिक्षित है तो पढिये. मला माहिती आहे, जे शिकलेले लोक आहेत ना, हे UP बिहारचे, ह्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात मराठी का गरजेचे. पण हे जे अडाणी आहेत ना, हे साला त्यांच्या नेत्यांच्या नादाला लागून जे बिघडलेत आणि मग ते आमच्या नादाला लागले ना, तर मग समजून जा या मराठीचा इतिहास काय आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास काय आहे. तुम्ही साला आमच्या मराठीवर येत होतात, ठीक होतं, आमच्या महाराजांवर आता येत आहेत ना, आमच्या डोक्यात जाऊ नका, एवढंच सांगेल मी. नाही तर तुमच्या आय माय आम्ही बघणार ना, सरकार कायदा कानून. आमच्या महाराजांवर जर का तुम्ही काय बोललात ना, तुमच्या आम्ही मारू. आणि जे मुसलमान असू किंवा हिंदू असू, जे आमच्या सोबत असतील, मराठीच्या संस्कृती या महाराष्ट्रात राहत असाल, तर मराठी संस्कृती जपणारे असतील, तर मग ते मुसलमान असू दे किंवा हिंदू असू दे, आम्ही त्यांच्या सोबत असू आणि आम्ही आहोत सोबत. पण जर का मुसलमान असू दे नाही तर हिंदू असू दे, कोणी जर का कोणी आमच्या विरोधात असेल, आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेत जर का त्यांना त्रास होत असेल, तर आम्ही त्यांच्या विरोधात असू, आम्ही त्यांची आयभाईन काढू. मला असं वाटतं आता हा व्हिडिओ झाला, सगळ्या गोष्टी त्याचं उत्तर मला असं वाटतं मी दिलेलं आहे. का आम्हाला मुंब्रामध्ये जायचं नाही आणि का मुंब्रामध्ये जायचा प्रश्नच येत नाही, कारण मुंब्रामध्ये स्वतः सगळे मराठी बोलतात आणि ते मराठीचा अनादर करत नाही. आणि त्याच्यामुळे तिकडचे रहिवासी जे असतील ते अजून, मी असं नाही बोलत की तुम्ही मराठीतच बोला. तुम्ही जर का तिकडे राहत असाल, एक तुमची वस्ती असेल, बिहारची वस्ती असेल, तुम्ही तुमच्या भाषेत बोला, आम्हाला प्रॉब्लेम नाही. पण आमच्यासोबत बोलताना तुम्ही मराठीत बोला, एवढंच आमचं मागणी आहे. कारण आमच्या आईवडिलांना हिंदी येत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या कम्फर्टेबल झोनसाठी आम्ही हिंदी शिकणार नाही. एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला जे का जिकडे तुमची जात असेल, तुमची भाषा असतील, तिकडे राहणारे असतील, तुम्ही तुमच्या भाषेत बोला, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. एवढंच फक्त सांगेल. आणि जास्तीत जास्त तुम्ही जर का वर्ष इथं राहत असाल किंवा राहिला असाल, तर माझी विनंती आहे तुम्ही मराठी शिकावं, एवढंच सांगतो. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.